नमस्कार महाराष्ट्र. जर तुम्हाला वाटत असेल तुमचं आयुष्य कठीण आहे, तुमचं नशीब तुमची साथ देत नाहीये, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आणि माझ्यासाठी सुद्धा. बघा ना, माझ्या व्हिडिओजला 10 ते 15 व्ह्यूज येतात, तरीसुद्धा मी व्हिडिओ बनवणे काही सोडत नाही. कारण मला एका महान व्यक्तीचे कोट आठवतं, संघर्ष जितका कठीण, विजय तितकाच भव्य असतो. आपल्या देशाच्या इतिहासात एक असे व्यक्ती होऊन गेले ज्यांनी तारुण्यात गरिबी पाहिली, वडिलांच्या निधनानंतर अन्नासाठी वणवण केली, तरी सुद्धा ते डगमगले नाही. ज्यांनी गुलामीच्या काळात भारतीयांना गर्व से कहो हम हिंदू हे म्हणायला शिकवले. आपल्या देशाच्या इतिहासात अनेक महान व्यक्ती होऊन गेले, त्यापैकीच एक स्वामी विवेकानंद. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण त्यांच्या जीवनाचा प्रवास, जो आपल्याला शून्यातून उभं राहण्याची ताकद देईल. आजच्या पिढीसाठी त्यांचे विचार खूपच प्रेरणादायी आहेत, ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 12 जानेवारी 1863 मध्ये कलकत्ता म्हणजेच आताचा जो कोलकाता आहे, तेथील सिमलापल्ली भागात एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. बालकाचं नाव ठेवलं गेलं देवेंद्रनाथ दत्त. तेच पुढे जाऊन स्वामी विवेकानंद म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त. ते कलकत्ता उच्च न्यायालयामध्ये प्रसिद्ध वकील होते. ते अतिशय उदार आणि प्रगत विचारांचे होते. तर आईचे नाव भुवनेश्वरी देवी. त्या अत्यंत धार्मिक आणि खंबीर महिला. स्वामी म्हणत, माझ्या संस्काराचा आणि माझ्या बुद्धीचं श्रेय माझ्या आईला जातं. स्वामींना लहानपणापासूनच कुस्ती, व्यायाम आणि संगीताची आवड होती. स्वामी विवेकानंदांचे प्राथमिक शिक्षण हे गावातच झाले आणि त्यानंतर कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेज आणि त्यानंतर जनरल असेंब्लीज इन्स्टिट्यूशन, जे आत्ताचे स्कॉटिश चर्च कॉलेज आहे, तेथून BA कंप्लीट केले. त्यांना पाश्चिमात्य तंत्रज्ञान, इतिहास आणि विज्ञानात प्रचंड रस होता. पण त्यांच्या मनात मात्र एक अस्वस्थता होती. ते अनेक धार्मिक व्यक्तींना भेटून एकच प्रश्न विचारत, तुम्ही देव पाहिला आहे का? पण त्यांच्या या प्रश्नाचे कुणाकडेही समाधानकारक उत्तर मिळायचे नाही. अखेर 1881 मध्ये त्यांची भेट रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली. भेट झाल्यानंतर मात्र स्वामींचा प्रश्न सारखाच होता, तुम्ही देव पाहिला आहे का? त्यांच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून परमहंस म्हणाले, हो, मी देव पाहिला आहे, जसं मी तुला पाहतोय. आणि इथूनच त्यांच्यातील नरेंद्रचा विवेक होण्याचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर स्वामीजींनी संपूर्ण भारत फिरण्याचा निर्णय घेतला. 1892च्या शेवटी ते कन्याकुमारीला पोहोचते. त्यांच्यासमोर अथांग समुद्र होता. तेथे त्यांनी सलग 3 दिवस 3 रात्र ध्यान केले. आता त्यांना या ध्यानात काय जाणवलं? त्यांना जाणवलं भारताच्या पतनाचं कारण गरिबी आणि अज्ञान आहे. त्यांनी तिथेच संकल्प केला, मी या देशातील सामान्यांच्या उद्धारासाठी प्राणही अर्पण करेन. आणि याच घटनेला आज आपण विवेकानंद रॉक मेमोरियल म्हणून ओळखतो. इतकेच नाही तर स्वामी विवेकानंद यांनी जागतिक पातळीवर देखील आपल्या देशाची मान उंचावली. ते 1893 मध्ये अमेरिकेत आयोजित वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजन मध्ये सहभागी झाले. तेथे त्यांना भाषणाची संधी मिळाली आणि भाषणाच्या सुरुवातीच्या काही शब्दातच त्यांनी तेथील सर्वांचे लक्ष वेधले आणि मन जिंकले. म्हणाले, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आणि त्यांच्या या शब्दांनी संपूर्ण सभागृहच जणू काही उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करू लागले. याच भाषणामुळे त्यांनी भारतीय संस्कृती, वेदांत आणि सहिष्णुता जगासमोर मांडले. हा क्षण इतिहासात भारताचे ग्लोबल प्रभावाचा आगकल म्हणून नोंदवला गेला. आजच्या तरुणांनी स्वामी विवेकानंदजी यांच्या प्रेरणादायी आयुष्यातून 3 गोष्टी शिकायला हव्यात. कधीही हार मानू नका. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या घरावरती जप्ती आली होती, खायला अन्न नव्हते, तरी सुद्धा स्वामी विवेकानंद यांनी हार मानली नाही. ते म्हणतात, संघर्ष जितका मोठा, विजय तितकाच भव्य असेल. आणि दुसरी म्हणजे एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन. आज आपण कितीही कामात मग्न असू दे, पण फोनच्या एका नोटिफिकेशनमुळे आपली एकाग्रता भंग होते, आपण डिस्ट्रॅक्ट होतो. स्वामीजी म्हणतात, जर तुम्हाला एकाग्रता साधता आली तर तुम्ही जगातील कुठल्याही ज्ञानाचे दरवाजे उघडू शकता. आणि तिसरं आणि महत्त्वाचं, देशभक्ती. ते म्हणतात, स्वतःच्या प्रगतीसोबत समाजाचा विचार करणे हीच खरी देशभक्ती. स्वामी विवेकानंद यांच्या प्रवासाचे तात्पर्य एकच आहे, तुमचे विचार हेच तुमचे नशीब ठरवतात. जर तुम्ही स्वतःला कमकुवत मानले तर तुम्ही कमकुवत व्हाल, आणि जर तुम्ही स्वतःला सामर्थ्यवान मानले तर तुम्ही सामर्थ्यवान व्हाल. स्वतःवर विश्वास ठेवा अँड इम्प्रूव्ह युअर बिलीफ सिस्टम.